नमस्कार, मी दीप्तीज फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ज्यांना गोट येत नाही त्यांच्यासाठी ही बॅकनेक बघणार आहोत. सिंपल गळा आहे, पण तो तयार कसा करायचा हे आपण बघणार आहोत. गोट येत नसल्यामुळं ब्लाऊज शिवताना खूप प्रॉब्लेम येतात. त्यासाठीच हा डायरेक्ट उलटा करून गळा कसा शिवायचा हे आपण आज बघणार आहोत. त्यासाठी पाठीमागचा भाग घेतलेला आहे ब्लाऊजचा. अस्तरचा ब्लाऊज आहे. आता काही वेळेला काय होतं की गळ्याची उंची कमी होते, जास्त होते. दिलेल्या कस्टमरने गळा दिलेल्या त्याच्यापेक्षा कमी जास्त होतं. मग त्यापेक्षा आपण वरून माप टाकण्यापेक्षा खाली जे गळ्यापासून कमरेपर्यंतची जी उंची राहते ती मोजून घ्यायची व ती टाकायची. खालून वर मी ती उंची मोजून टाकली आहे आणि तिथून वर 2-2 इंचावर खूण करून गळ्याचा आकार आखून घेतलेला आहे. म्हणजे जो आपला तयार गळा होणार आहे तो कस्टमरने सांगितलेल्यानुसार गळा तयार होईल. गळ्यासाठी चौकोन आखून घेतला आहे व आता आपण गोल आकार देणार आहोत. याच प्रकारे तुम्ही चौकोन, पंचकोनी, पानगळा याच पद्धतीने करू शकता. तर गळ्याचा आकार डार्क करून घेते म्हणजे दुसऱ्या बाजूला आपल्याला छापायला सोपं जाईल. हा कट न करता आखून घेतला ना तर शिवायला खूप सोपा जातो. कट केल्यावर शिवताना थोडा प्रॉब्लेम येतो. तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे. नेटचा ब्लाऊज पीस आहे, त्यावर अस्तर ठेवून घेते. आता हे ठेवून झाल्यानंतर लगेच शिवायला न सुरुवात करता आपण टाचण्या लावून घेणार आहोत. टाचण्या लावल्यामुळे हे हलणार नाही व शिवताना त्रास होणार नाही. शिवताना व्यवस्थित शिवलं जाईल, कापड सरकणार नाही. त्यामुळे टाचण्या लावून घ्यायचे आहेत. आता आपण कमरेचा भाग शिवून घेऊया. हीच पद्धत तुम्ही कुठल्याही ब्लाऊज पीसावर वापरू शकता जर गोट येत नसेल तर, किंवा झटपट बॅकनेक तयार करायचं असेल तर. आता जो गळा आखून घेतला आहे त्याच्यावरही टिप मारून घेऊया. खालचं कापड व्यवस्थित धरून टिप मारून घ्यायची आहे. ते शिलाईमध्ये येतं आहे का नाही ते व्यवस्थित बघत बघत जो गळा आखून घेतला त्यावर व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. आता टिप मारून झाल्यानंतर जो गळ्याचा आकार आहे तो 1/2 इंच ठेवून कट करून घ्यायचा आहे. सगळ्या टाचण्या काढून घेतल्यात. टिप मारल्यापासून 1/2 इंच अंतरावर
कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर पूर्ण गोल आकाराला असे नॉच मारून घ्यायचेत, छोटे छोटे कट्स मारून घ्यायचेत. गळा व्यवस्थित पलटी केल्यानंतर व्यवस्थित दिसतो, त्याला फोल्ड येत नाहीत. म्हणून असे छोटे छोटे कट्स राऊंड शेपला द्यायचे असतात किंवा जिथे पॉईंट्स असतो तिथेही द्यायचे असतात. कमरेच्या खाली जो शिल्लक राहिलेला कपडा आहे तोही व्यवस्थित कट करून व्यवस्थित करून घेऊया. व आता अशा प्रकारे हात घालून उलट करून घेऊया. आता कमरेच्या बाजूला टिप मारून घ्यायची आहे. तर कमरेची टिप झाल्यानंतर गळ्यालाही अशा प्रकारे टिप मारून घेऊया. ज्यांना गोट येत नाही त्यांनी अशा प्रकारे डायरेक्ट गळा उलटा करून तयार करू शकतात. अगदी सोपी पद्धत आहे. त्या साईडला ही टिप मारून घेऊया. असं कापड व्यवस्थित स्ट्रेच करत करत व्यवस्थित टिप मारून घ्यायची, नाहीतर कापड गोळा होतं अस्तरचं. असं व्यवस्थित सरळ करत करत टिप मारायची आहे. आता राहिलेलं कापड कट करून घेऊया.
आता टक्स देऊन घेऊया आपण. टक्ससाठी गळ्याचा जो मध्य आहे तिथून 4 इंचावर खूण करून घेतली दोन्ही बाजूला 4-4 इंचावर. 3.5 ते 4 इंचावर ही टक्स येतो कमरेच्या मापानुसार. वरती 4 इंच घेतले, हे गळ्याच्या नुसार येतं व अशा प्रकारे टक्स देऊन घेऊया. आता हा आपला गळा तयार झालेला आहे. हा तुम्ही असाही ठेवू शकता, पण मी लेस लावून घेणार आहे. त्यासाठी मी पातळ अशी लेस घेतलेली आहे. कमरेला व गळ्याला लावून घेणार आहे. हा असा सिंपल ठेवला तरी चालतो व पुढच्या गळ्याला गोट किंवा हात शिलाई करून तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज शिवू शकता. कमरेला लेस लावून घेते. ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. अशा शिलाईच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांना मनापासून धन्यवाद. आता हा तयार झालेला आहे. हा असाही आपण हे करू शकतो, पण मी गळ्याला लेस लावून घेणार आहे. त्याआधी नॉड लावून घ्यायची आहे. नॉड लावण्यासाठी 3 इंचावर खूण केली आहे मी. वरून अर्धा इंच शिलाईत जाणार आहे. 2.5 इंचावर आपली नॉड येणार आहे. खूण करून आधीच लेस लावायच्या आधीच नॉड लावून घेणार आहे, म्हणजे लेस लावल्यानंतर ती नॉड अधिक पक्की होते. अशा प्रकारे नॉड लावून घेते. आता यावरून लेस लावून घेणार आहे, म्हणजे जी नॉडला टिप मारली ती सुद्धा लेसच्या खाली झाकली जाते व नॉडही पक्की होते.
मी लेसला एकच टिप मारून घेणार आहे, कारण ही छोटी लेस आहे. तुमची जर मोठी लेस असेल तर तुम्ही डबल टिप मारून घेऊ शकता. आता नॉडला लटकन तयार करून घेते. कपड्याचेच लटकन तयार करून घेते. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाईक अवश्य करा. अशा प्रकारे आपला कमी मेहनतमध्ये हा गळा तयार झाला आहे. नवशिक्यांसाठी खूप सोपा गळा आहे हा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.